नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. खर्चाच्या पावत्या व बिले. खर्च पावती, वाउचर्स. हिशेब पुस्तकामध्ये प्रत्येक व्यवहार नोंद करताना त्यासाठी कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. सदर कागदपत्र त्या नोंदीचा पुरावा होऊ शकतो. हिशेब पुस्तकातील प्रत्येक नोंदीचा पाया सदर कागदपत्र असतो. रोजकिर्दमधील खर्चाबद्दल जे कागदपत्र जोडले जातात त्यास खर्च पावती म्हणजेच वाउचर्स असे संबोधले जाते. पैसे दिल्याबद्दल जी पावती आहे त्यास खर्च पावती म्हणजेच वाउचर्स असे म्हटले जाते. खर्च पावती म्हणजेच वाउचर हा खर्च केल्याचा सर्वात महत्त्वाचा पुरावा होय. या आधारावरच खर्चाचे सर्व व्यवहार रोजकिर्दीमध्ये नोंदविता येतात. लेखापरीक्षक सुद्धा या आधारानेच रोजकिर्दीमधील खर्च बाजू तपासू शकतो. मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, लेखापरीक्षक, जिल्हा परिषद वरिष्ठ लेखापरीक्षक, IG अंतर्गत हिशेब तपासणी अधिकारी इत्यादी रोजकिर्दीमधील खर्च व खर्च पावती म्हणजे वाउचरच्या आधारावरच विश्वास ठेवतील. खर्च पावतीचे अनेक प्रकार त्या व्यवहारानुसार आहेत. उदाहरणार्थ रोख खर्च, खरेदी, विक्री इत्यादी ज्यास कॅश वाउचर, बँक वाउचर, खरेदी विक्री पावती इत्यादी असे संबोधले जाते. शाळेच्या दृष्टिकोनातून खर्च पावत्यांचे 2 प्रकार होऊ शकतात. एक बाह्य खर्च पावती, 2 अंतर्गत खर्च पावती. बाह्य खर्च पावती शाळेमध्ये खर्च करीत असताना झालेल्या खर्चाची खर्च ज्यावर झाला त्याबद्दल संबंधित व्यक्तीकडून पावती मिळते. उदाहरणार्थ शाळेकरता रोख स्टेशनरी आणली, अशा वेळेस स्टेशनरी दुकानदार खरेदी केलेल्या स्टेशनरीबद्दल पावती देतो, त्यास कॅश मेमो असे संबोधले असते. अशा प्रकारच्या सर्व खर्च पावत्यास बाह्य खर्च पावती असे संबोधू शकतो. अंतर्गत खर्च पावती. शाळांमध्ये दैनंदिन व्यवहारात काही खर्च अशा प्रकारचे असतात की ज्यास खर्च पावती संबंधित व्यक्तीकडून मिळू शकत नाही. अशा वेळेस अशा प्रकारच्या खर्चाच्या पावत्या विशिष्ट नमुन्यात शाळा सदर व्यक्तीकडून बनवून घेतात. अशा खर्च पावत्यास अंतर्गत खर्च पावती म्हणतात. नमुना परिशिष्ट 11(4) मध्ये देण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ चहा-पाणी खर्च, रिक्षा खर्च, पोस्टेज इत्यादी अशा प्रकारचा खर्च पावत्या यामध्ये मोडतात. अशा प्रकारचे होणारे खर्च ज्या व्यक्तींमार्फत होतात अशा व्यक्तींकडून अशा प्रकारची खर्च पावती व वर दाखवल्या गेलेल्या नमुन्यात तयार करून घ्यावी व त्यावर सदर व्यक्तीची स्वाक्षरी घ्यावी. सदर खर्च ₹500 पेक्षा जास्त असल्यास त्यावर ₹1चा रेव्हेन्यू स्टॅम्पसुद्धा लावावा व त्यानंतर त्यावर स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर शाळा प्रमुखांची स्वाक्षरी ग्रँटेड फॉर पेमेंट खर्च मंजुरीच्या शेऱ्यासह त्यावर घ्यावी व त्यानंतर पैसे अदा करावेत. वरील दोनही प्रकारचे खर्च पावत्यांबाबत खालीलप्रमाणे काळजी घेऊन पावत्या परिपूर्ण करून घ्याव्यात व त्यानंतरच त्यास पैसे अदा करावेत. 1. दोन्ही प्रकारच्या खर्च पावत्यांवरील तपशील पूर्णपणे लिहिलेला असावा. 2. बाह्य खर्च पावतीच्या मागील बाजूस आवश्यक तपशील लिहून ठेवावा. 3. शास्त्र साहित्य, क्रीडा साहित्य, ग्रंथालय इत्यादी खर्च बिलाच्या मागील बाजूस डेड स्टॉक रजिस्टरमध्ये ज्या पानावर नोंद केली गेली त्याचा पान क्रमांक टाकून संबंधित प्रमुखाची स्वाक्षरी घ्यावी. तसेच साहित्य मिळाल्याबाबतही लेखी नोंद करण्यात येऊन स्वाक्षरी घ्यावी. पैसे अदा करण्यात यावे. अशा प्रकारचा शेरा प्रत्येक खर्च पावतीवर करण्यात यावा. त्यानंतरचे पैसे अदा करण्यात यावेत. सर्व खर्च पावत्या तारीखवार एकाच फाईलीला लावण्यात याव्यात. तारीखवार खर्च पावत्यांना तारीखवार क्रमांक देण्यात यावे. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 याप्रमाणे. खर्च पावत्या बॉक्स फाईल, पेस्टिंग फाईल, फ्लॅट फाईल यांना तारीखवार क्रमाने लावण्यात याव्यात. वर्षाच्या सुरुवातीची प्रथम खर्च पावती फाईल करावी. सर्वांच्या शेवटी वर्ष अखेरची शेवटची खर्च पावती सर्वात वर प्रथम फाईलमध्ये येईल अशा पद्धतीने फाईलला लावाव्यात.
खर्च पावतीस क्रमांक देताना 1 2 3 4 याप्रमाणे इत्यादी देता येतील किंवा 1 1 1 2 1 3 याप्रमाणे किंवा 2 1 2 2 2 3 या इत्यादीनुसार सुद्धा देता येते. अशा पद्धतीनं सुद्धा देता येतील. कोणतीही पद्धत वापरली तरी चालू शकते, मात्र त्यावर क्रमांक असणे आवश्यक आहे. वर बाह्य व अंतर्गत खर्च पावत्यांचे तक्ते दिलेले असून त्यावरून खर्च पावत्यांचे कंटेंट म्हणजे तपशील खालीलप्रमाणे असतात. दिनांक 2 खर्च पावती क्रमांक 3 पैसे घेणाऱ्याचे नाव व पत्ता 4 खर्चाचा तपशील 5 पैसे घेणाऱ्याची स्वाक्षरी 6 पैसे देण्यास मान्यता देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी 7 खर्च पावतीच्या मागील बाजूस योग्य तो शेरा. खर्च पावतीचे पैसे अदा करण्यात आल्यानंतर त्यावर पेड किंवा कॅन्सल पैसे दिले पावती रद्द अशा प्रकारचा शेरा मारण्यात यावा. त्यामुळे सदर पावतीचे पैसे अदा करण्यात आले असून आता पावती रद्द झाली आहे असे संबोधता येऊ शकेल व दुबार रक्कम अदा होण्याचा धोका टळेल.